समक्ष धन्यवाद अध्यक्ष महोदय. मिक्स बरं मराठी बोलते. अध्यक्ष महोदय, युती सरकारने घेतलेले खूप छान असे निर्णय आणि खूप संवेदनशील सरकार हे नक्कीच सांगावं लागेल. आज मुख्यमंत्री महोदयांनी क्या हिंदी बोलू? चला मी इंग्लिश हिंदी मराठी सगळंच काय बोलते. अध्यक्ष महोदय, युती सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी असो महिलांसाठी असो खूप चांगले असे निर्णय घेतलेले आहे. एक छोटीशी बाब जी महिलांसाठी राहिलेली आहे, मी लक्ष वेधू इच्छिते की एवढं चांगलं आयुष्यमान योजना आणि महात्मा फुले योजना, पण त्यात महिलांची डिलिव्हरीचा समावेश झालेला नाही आहे. ते नक्कीच करावं, कारण महिलांसाठी जर हे सरकार खूप संवेदनशील आहे आणि खूप चांगले निर्णय आतापर्यंत घेतलेले आहेत, तर एक ते पण त्यात करावं असं मला वाटते. विद्यार्थीसाठी घेतलेला निर्णय म्हणजेच मिड डे मील आणि त्या अन्नातून खूप पौष्टिक असा आहार देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. पण त्यावेळी एक बाबत जे मला लक्षात आणायची आहे की आपल्याकडील शिक्षण पद्धतीमध्ये सर्व जाती धर्माचे मुलं एकत्र शिक्षण घेत असतात. याच वयापासून मुलामध्ये समानता आणि बंधुभाव हे जोपासलं जाते आणि त्यांना पौष्टिक आहार देणं तेवढंच गरजेचं आहे, तेही मी मान्य करते. पण सरकारतर्फे या विद्यार्थ्यांना पोषणासाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि त्यातच त्यांना हे आहार ही मोफतच दिला जातो आणि कुठल्या गोष्टीचा त्यात समावेश करायचा आहे आणि शाकाहारी अन्नाचा वापर त्यात करावं. कारण सरकारने यावेळी मांसाहारी अन्नातून अंडे म्हणजे शाळेमध्ये अंडे पण द्यायचं आणि वसतिगृहात मांसाहार द्यायचं हे निर्णय घेतलेला आहे. तर याबद्दल साहेब मी लक्ष वेधू इच्छिते की आज आपल्याकडील शाळांमध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिकत असतात आणि मूल जन्माला आल्यावर आधी ते आपल्या घरच्या आणि पालकाच्या संस्कारात वाढते आणि मग 3 वर्षांनी 4 वर्षांनी पुढील ज्ञानासाठी ते शाळेत शिक्षण घेत असते. अशा वेळी घरच्या संस्कारात जर संपूर्ण शाकाहार समाविष्ट असेल तर त्या मुलांना मांसाहारमुळे अडचण निर्माण होऊ शकते. हिंदू धर्मातील आहार हा भारतीय उपखंडामध्ये आढळण्याचा विविध परंपराचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथ शाकाहार किंवा अहिंसा या संकल्पनेवर आधारित आहाराचा आदर्शाचा प्रचार करत असते. मग शाकाहार हा अहिंसा आणि प्राणी मात्र करुणा या संकल्पनेवर आधारित आहे आणि पुरातन काळापासून अध्यक्ष महोदय मनुष्य कडधान्य, तृणधान्य, फळे, भाजीपाला यातून उदरनिर्वाह करतो आणि हे जीवन पद्धती अंगीकारत करतो. आपल्या वेदापासून अनेक पुराणामध्ये याच शाकाहारी जीवन पद्धतीचा प्रचार आणि त्यापासून होणारे फायदे अधोरेखित केलेले आहेत. आपले शरीर हे सृष्टीतील नैसर्गिक तत्वांनी बनले असून त्याच नैसर्गिक तत्वासोबत समतोल राखूनच आपण आदर्श जीवन पद्धती लागू करतो. आज अनेक पश्चिम देश ते सुद्धा आपल्या शाकाहारी जीवन पद्धतीवर अभ्यास करून तो दैनंदिन जीवनासाठी कशी उपयुक्त आहे याचा अनुभव घेत आहे. मग याच शाकाहारी आहार पद्धतीला सात्विक आहार पद्धती असंही म्हटलं जाते. मग मांसाहारमुळे माणसातील तमोगुण वाढीस लागतात, तर सात्विक आहाराने मनुष्य सात्विक जीवनाचा अनुभव करू शकतो. त्यामुळे शाकाहारी जीवन पद्धती हे एक आदर्श जीवन पद्धती आहे. आपले विद्यार्थी हे उद्याचे भाविक नागरिक असल्याने त्याचा प्राथमिक जीवनापासून त्यांना जर या सात्विक जीवन पद्धतीची ओळख झाली आणि ते अनुभवता आली तर निश्चित भविष्यात ते आदर्श नागरिक म्हणून देशाच्या विकासात मोलाचा सहभाग देतील. म्हणून त्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की कृपया या निर्णयाचा परत एकदा विचार करावा. कारण डॉक्टर, आहार तज्ञ हे सगळ्यांनी खूप सारे ऑप्शन्स दिले आहेत. कडधान्य, मोड आलेले धान्य तेवढंच प्रोटीन देतात, सीड्स तेवढंच प्रोटीन देतात.
एक मुठ्ठी जर आपण सीड्स खाल्ले तर ते एक अंड्याचाच प्रोटीन आपल्याला भेटते. तर का नाही आपण पौष्टिक आहार देण्यासाठी त्याचाही विचार करून कुणाच्याही धार्मिक भावना न दुभवता आपण तिथे फक्त आणि फक्त शाकाहार शाळेमध्ये आणि वसतिगृहामध्ये केल्यास हे माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे एक किल्ला आहे, जंजिरे धारावी किल्ला. पुरातन काळाचा 286 वर्ष जुना असून हा किल्ला हे थोडासा बाधित होत आहे मिठागर आणि थोडंसं कांदळवन. पण हे पुरातत्व किल्ला आहे. चिमाजी अप्पाच्या काळाचे ते किल्ला आहे. चिमाजी अप्पांनी 8 वेळा त्या किल्ल्याला सर करण्यात पराभव घेतलेला आणि 9वी वेळा ते त्यांना यश मिळालेला. तसं त्यांनी त्यांची माताला लिहिलेलं पत्रामध्येही नमूद आहे का या किल्ल्याला घ्यायला आम्हाला 8 पराभव नंतर 9वी वेळा यश भेटलंय. तर माझं शासनाकडे या बाबतीत लक्ष वेधू इच्छिते की आपली सरकारने बरेच असे किल्ले पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धारला घेतले आहे. तर मीरा भाईंदरचा हे जंजिरे धारावी किल्ला यावरही लक्ष देऊन लवकरात लवकर त्याचाही जीर्णोद्धार व सुशोभीकरण करावं आणि तिथे विद्यार्थ्यांना असं एक पुरातन कालीन किल्ला जर लाभला तर चिमाजी अप्पाचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनाही ते सहजच आम्ही दाखवू शकू. त्यासाठी हे माझी विनंती आहे. त्याबरोबरच आताच मी परत एकदा धन्यवाद देणार युती सरकारचा. मंदिरासाठी व वर्ग मंदिरसाठी 5 कोटी मंजूर केलेले आहे. आमच्याकडे एक धारावी देवीचं मंदिर आहे, 250 वर्ष जुनं ते मंदिर आणि त्यालाही हा निधी भेटावा अशी मी आपल्यातर्फे ते विनंती करणार आणि लवकरच लवकर या मंदिराचाही जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण होऊ दे. आमच्याकडे लाखो भाविक त्यांची एक आस्था आहे धारावी मंदिरमध्ये आणि त्या आस्थाने जर हे मंदिरचा पण जीर्णोद्धार सरकारने केलं तर कारण खूप सारे चांगले निर्णय घेतलेच आहे. सगळ्यांना 5-5 कोटी देणार आहे जीर्णोद्धारसाठी, तर तिथेही हा एक मंदिरांना हे लाभ भेटू दे. आमच्याकडे एक मात्र पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटल आणि त्यात बरंच काही सुविधा किंवा निधी आम्हाला सरकारने दिलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ओके, मॉर्गचे जे पेटी आहे ते आमच्याकडे दोज आर इनसफिशिएंट इन द नंबर. वो हमारे पास नंबर में कम है. शव पेटी वो हमारे पास नंबर में कम है और उसके कारण हमारे यहाँ एक एक्सीडेंट ऐसा हुआ था कि एक शव हमें पूरी रात एम्बुलेंस में रखना पड़ा था. बार बार मैंने उसके लिए मांग की है लेकिन अभी तक वो हमें मिली नहीं है. मैं आपके माध्यम से मुख्यमंत्री महोदय को जरूर कहना चाहूंगी क्योंकि ये बहुत एक ही हॉस्पिटल और एक में ही शव पेटी है. अगर वो नहीं हुआ तो हमारे यहाँ बहुत बार ऐसा होता है कि शव को हमें बाहर रखना पड़ता है. मॅडम कन्क्लूड करा आता. साहेब, आपण आता प्रॉमिस केलं की मी असं काहीच बोलणार नाही. मी 10 मिनिटं प्रत्येकाला सांगितलीत. मी सॉरी, मी घड्याळ करायला वेळेत कन्क्लूड करायला सांगतोय. सर, मी तिथे बघू की पेपर बघू ना, म्हणून मी तिथे बघितलंच नाही. नाही म्हणून मी आठवण करून देतोय. माझं लक्ष बरोबर आहे, तुमच्यावर पण आहे घड्याळावर पण आहे. ओके सर, मी कन्क्लूड करणार फक्त 2 मिनिटं. त्याच्यावरच आहे. साहेब, परत एकदा सांगते की आज शेतकरीसाठी एवढे चांगले निर्णय झालेले आहे, परंतु त्याबरोबरच आमच्याकडे उत्तनवर एक कोळी समाज, एक खूप मोठं कोळी समाज तिथे वास्तव्य करते. अवकाळी पावसामुळे दरवेळी आपण शेतकऱ्यांना मदत करतो, त्यांना झालेलं नुकसान आपल्याला दिसते, पण त्यामुळे त्यांची त्यांची बोट्स जे आहे ते कदाचित पूर्ण आठवडाभर बंद राहिली. नुकसान झालेलं जे दिसत नाही तरी 9 दिवस जे रोजचं रोज तिथून त्यांचे इन्कम जे रोजची रोज असते ते त्यांना त्या दिवसासाठी बंद करावे लागले आणि तेही एक नुकसानच असते. तर माझी सरकारला विनंती आहे की जसं शेतकरीसाठी आपण अवकाळी पावसाचं झालेलं नुकसान बघत असतो तसंच कोळी समाजासाठी झालेलं नुकसान पण लक्षात घ्यावं आणि त्यांनाही आपल्याकडून मदत मिळावी अशी माझ्याकडून एक विनंती आहे. मी परत एकदा युती सरकारचं मनापासून धन्यवाद करणार. आपण सांगितलेल्या वेळेप्रमाणे मी कन्क्लूड करते आहे आणि आपण मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सन्मान्य